इयत्ता 9वी विज्ञान भाग 2चा हा उपक्रम लेखनाचा भाग. याचा हेतू आहे जेनेरिक औषधे. या उपक्रमाची ही अनुक्रमणिका आणि या अनुक्रमणिकेनुसार आपल्या उपक्रमाचा हेतू म्हणजेच उद्देश आहे जेनेरिक औषधांबद्दल माहिती मिळवणे आणि जेनेरिक व ब्रँडेड औषधांमधील फरक समजून घेणे. उपक्रमाची प्रस्तावना. जेनेरिक औषधे म्हणजे अशी औषधे ज्यातील औषधांचे प्रमाण, त्याची गुणवत्ता, त्याचा उपयोग आणि त्याची कामगिरी ही ब्रँडेड औषधांसारखीच असते, पण त्याला कोणतेही ब्रँड नाव नसते. त्याचा रंग, आकार आणि पॅकिंग वेगळे असते. ही औषधे त्या त्या देशातील सरकारी नियमाप्रमाणेच तयार केलेली असतात. मूळ ब्रँडेड औषधाला दिलेले पेटंट कालबाह्य झाल्यानंतर जेनेरिक औषधे उपलब्ध होतात. उपक्रमाची आवश्यकता. आपल्या देशात एकच औषध वेगवेगळ्या फार्मा कंपन्या वेगवेगळ्या दराने विकतात आणि याच्या किमतीमध्ये प्रचंड तफावत असते. ब्रँडेडच्या नावाखाली खूप औषधे मिळतात, पण जेनेरिक औषधे उपलब्ध नाहीत. आश्चर्य म्हणजे भारत हा जगातील सर्वाधिक प्रमाणात जेनेरिक औषधे निर्यात करणारा देश आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये भारतातील जेनेरिक औषधांबाबत खूप मोठा विश्वास आहे. या औषधांच्या किमती खूप कमी असल्याने तिथल्या अर्थव्यवस्थेलाही याचा लाभ होतो. अमेरिकेतील औषधांच्या एकूण बाजारपेठेतील 80% वाटा जेनेरिक औषधांचा आहे, पण भारतात मात्र अनेक पटीने महाग विकल्या जाणाऱ्या ब्रँडेड औषधांचाच बाजार आहे. त्यामुळे जेनेरिक औषधांबद्दलची माहिती करून घेणे आवश्यक ठरते. उपक्रमाची कार्यपद्धती. इंटरनेटच्या मदतीने पहिल्यांदा आपण माहिती गोळा करून घेणार आहोत. त्यानंतर ब्रँडेड आणि जेनेरिक औषधांमधील फरक लक्षात घेऊन मिळवलेली माहिती आणि फोटो यांचं सादरीकरण करणार आहोत. उपक्रमाचे निरीक्षण. जेनेरिक औषध म्हणजे डोस, फॉर्म, सुरक्षितता, गुणवत्ता, कार्य आणि इच्छित वापरामध्ये आधीच विक्री केलेल्या ब्रँड नावाच्या औषधाप्रमाणे तयार केलेले औषध होय. कोणतेही जेनेरिक औषध शरीरात ब्रँड नावाच्या औषधाप्रमाणेच कार्य करते. ब्रँड नावाच्या औषधावरचा एखाद्या कंपनीचा मालकी हक्क संपला की जेनेरिक औषधाची निर्मिती करता येऊ शकते. ब्रँड नावाच्या औषधांसाठी आवश्यक असलेले प्राणी आणि क्लिनिकल अभ्यास पुन्हा करावा लागत नसल्याने जेनेरिक औषधांच्या किमती कमी असतात. सर्वसामान्य व्यक्तीला जेनेरिक औषधांबद्दल पडणारे काही प्रश्न आणि त्यांची ही उत्तरे. जेनेरिक औषध आणि ब्रँडेड औषध यांच्या किमतीत किती फरक असतो? तर जेनेरिक औषधे ही ब्रँडेड औषधांपेक्षा 30% किमतीत मिळतात. म्हणजेच ब्रँडेड औषधांपेक्षा जेनेरिक औषधे ही जवळपास 70% स्वस्त असतात. सेन्सोडाईन या ब्रँड टूथपेस्टची किंमत ₹215 असेल तर सेन्सोपिल या जेनेरिक टूथपेस्टची किंमत ₹130 आहे. किमतीत एवढा फरक असण्याचं कारण काय? तर ब्रँडेड औषधांच्या मार्केटिंगमुळे अनेकदा ती महाग असतात. त्यांच्या आकर्षक पॅकेजिंग, लोगो यावर अधिक खर्च होतो. त्यामुळे ही औषधे बाजारात आणताना गुंतवलेल्या खर्चाची भरपाई करण्यासाठी रुग्णांना अनेकदा ब्रँडेड औषधासाठी जास्त पैसे द्यावे लागतात. या उलट पेटंट संरक्षण कालबाह्य झाल्यानंतर जेनेरिक औषधे कॉल केली जातात आणि त्यांच्या उत्पादकांना समान विकास खर्च येत नाही. कोणत्या आजारासाठी जेनेरिक औषधे उपलब्ध आहेत? तर साध्या अगदी सर्दी खोकल्यापासून ते मधुमेह, कर्करोग यासारख्या दुर्धर आजारांवर जेनेरिक औषधे उपलब्ध आहेत. जेनेरिक औषधांची दुकाने भारतात आहेत का? भारतात जवळपास 5,500 जेनेरिक औषधे दुकाने आहेत, पण 8 लाखाहून अधिक असलेल्या इतर औषध दुकानांपेक्षा ही संख्या खूपच कमी आहे. ही काही ब्रँडेड आणि जेनेरिक औषधांची उदाहरणे आणि त्यांच्या किमती इथे दिलेल्या आहेत. यावरून हा उपक्रमाचा अनुमानाचा भाग. जेनेरिक औषधे म्हणजे अशी औषधे जी ब्रँड नावाच्या औषधांच्या समान रासायनिक रचना आणि कार्य करतात. जेनेरिक औषधांचे सक्रिय घटक आणि कार्य ब्रँडेड औषधाप्रमाणेच असते. जेनेरिक औषधे अनेकदा ब्रँडेड औषधांपेक्षा स्वस्त असतात,
कारण त्यांना ब्रँडिंग आणि जाहिरातीसाठी खर्च करावा लागत नाही. जेनेरिक औषधे FDA म्हणजेच फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनद्वारे मंजूर केली जातात. याचा अर्थ ती पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी असतात. जेनेरिक औषधांचे उत्पादन आणि गुणवत्ता नियंत्रण ब्रँडेड औषधाप्रमाणेच कठोर नियमांचे पालन करते. अशा रीतीने हा व्हिडिओ इथे संपतोय. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी घेतलेला हा संदर्भ. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.